नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आटपाडीतील नांगरेमळा लिंगे वस्ती परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. आटपाडी शहरातील लिंगे वस्ती आणि नांगरेमळा परिसरात रविवारी दिनांक 24 रोजी निसर्गाने अक्षरशः कहर केला. दुपारी 4:30च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नांगरेमळा परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या तासाभराच्या पावसात शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेली डाळिंब व आंबा पिके जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका नांगरेमळ्यातील डाळिंब बागांना बसला. झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली तर अनेक ठिकाणी फांद्या मोडून बागांचे मोठे नुकसान झाले. विनोद सुरेश यादव, रामचंद्र शंकर नांगरे, महेश गुलाब नांगरे, रामचंद्र विलास नांगरे, पियुष गुलाब नांगरे, मारुती आनंद हजारे, प्रवीण दत्तात्रय नांगरे, दादासो पवार आणि रावसाहेब सागर या शेतकऱ्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान लिंगे वस्तीवर वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. झाड अंगावर कोसळल्याने संजय दत्तात्रय लिंगे यांची म्हैस जागीच दगावली. विलास जगन्नाथ लिंगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेली तर धनंजय लिंगे यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. आमदार बाबरी यांनी अनेक शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या बागा पाहून शेतकरी पूर्णपणे खचून गेला असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.